नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जीवा नंदिनीला विचारतो की एक विचारू, तू 24 तास मागून घेतले, पण या 24 तासात तू नक्की कुठला पुरावा घेऊन येणार आहेस? नंदिनी विचार करू लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ कुठल्या तरी विचारात असतो. यावर काव्या विचारते की देशमुख काय झालं, कसल्या विचारात पडलाय? पार्थ बोलतो की आता आईशी बोलणं झालं, असं जाणवलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. घरी पण नीट कळालेलं नाही आहे. तेव्हा ती ताई बोलते की असू दे, घरचा काही विचार करू नका. आता जेवण वाढलं आहे ना, जेवा. पार जेवायला लागतो तेव्हा काव्या त्याचं ताट सोडते आणि बोलते की तुम्ही स्वतः वाढून घ्या. मी घेतलं आहे ना. यावर पार्थ बोलतो की एक मिनिट, हे मी घेतलं आहे. तेव्हा त्या दोघांचे ओढाओढ चालू होते. त्या दोघांचं भांडण चालू असतं. तेव्हा ताई ओरडते आणि बोलते की काय कुत्र्यासारखे भांडत आहे, तुमचा काय बालविवाह झाला आहे का? आणि जोर जोरात हसते. ताई बोलते की दोघांनी पण एका ताटात जेवायचं, जेवा. पार्थ बोलतो की अरे वा. परत काव्याकडे बघून बोलतो की अरे वा वा, असं नाही चालणार. 2 ताटं लागतील. नाही नाही, दुसरं ताट हवे मला. ताई बोलते की आमच्याकडची ताटं संपली, सांगितलं ना, एका ताटात जेवायचं. काय होतं एका ताटात जेवायला, लाज वाटते? यावर पार्थ बोलते की यांना वाटते. काव्य एका भाकरीचे 2 तुकडे करते आणि बोलते की हे तुमचं आणि हे माझं. यावर ताई बोलते की अगं हे बाई, संसारात तुमचं आमचं काहीही नसतं. सगळं जे काही असतं ते दोघांचं असतं, भांडण पण आणि प्रेमही. पार्थ बोलते की कळलं? यावर ताई बोलते की मला एक खरं सांगा, तुमचं लग्न झालं आहे का? पार्थ बोलतो की तुम्ही सारखं सारखं संशय का घेत आहे? यावर ताई बोलते की संशय नाही येणार का? तुम्ही सारखं सारखे भांडतात कुत्रा मांजरासारखं. तुमचं लग्न झालं आहे ना, मग सिद्ध करून दाखवा. पार्थ बोलतो की कसं सिद्ध करायचं? ताई बोलते की दोघांनी एकमेकांना भरवा आमच्या समोर. पार्थ तेव्हा खुश होतो. काव्या बोलते की कशाला करायचं आहे सिद्ध? हे काय गळ्यात मंगळसूत्र आहे की? झालं सिद्ध. ताई बोलते की कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घातलं आहे, त्याला भरवायला तुला कसली लाज वाटते? तेव्हा पार्थ काव्याला घास भरवतो. आता काव्या सुद्धा पार्थला घास भरते. तेव्हा तिथे घंटा वाजते. ताई बोलते की घंटा वाजली. पार्थ स्वतःच्या हृदयाला हात लावून बोलतो की ऐकायला आली? यावर ताई बोलते की आज श्रावणी सोमवार आहे ना, आरती संपली म्हणून घंटा वाजली. पार्थ खुश होऊन मनात बोलतो की क्या बात आहे. हा, माझ्या आयुष्यातला बेस्ट श्रावण आहे. आज देवळातून आताच फळ मिळालंय. जेव्हा माझ्या आणि काव्याच्या संसाराचा गाडा मी एकट्याने ओढत होतो, मध्ये मध्ये ही अशी दरड कोसळू दे, म्हणजे हे नातं ढासळणार नाही. काव्या बोलते की देशमुख जेवा, आणि दोघे एकमेकांना घास भरवतात. दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी बोलते की पुरावा तर मी आणणारच आहे. माझा सगळा चांगुलपणा पणाला लावून वसू आत्याचं खोटं मी सगळ्यांसमोर नक्की आणणार आहे. जीवा बोलतो की हो, पण तू नक्की काय करणार आहेस, मला सांग तरी. यावर नंदिनी बोलते की नाही जीवा, माझी एकटीची लढाई आहे, मला एकटीलाच लढू दे. यावर जीवा बोलतो की पण मी आहे ना तुझ्यासोबत, एकत्र लढूया ना. नंदिनी बोलते की नाही, नको. मला तुम्हाला कुठल्याही अडचणीत टाकायचं नाही आहे. आज नाही म्हटलं तरी बाबा थोडे नाराजच आहे माझ्यावर. माझ्यामुळे त्यांनी तुमच्यावर चिडायला नको आहे. जीवा बोलतो की अगं, पण माझ्यामुळे जर तुला हेल्प होणार असेल तर बाबा का चिडतील माझ्यावर? हे बघ, तू वसू आत्यावर आरोप केले आहेस, त्यामुळे आई बाबा ऑलरेडी डिस्टर्ब आहेत. पण तरीही त्यांना माहिती आहे तू उगाच आरोप नाही करणार, आणि तसंही त्यांनी बोलून दाखवलं आहे. नंदिनी बोलते की अहो, पण तुम्ही माझ्यामुळे भरडले जाणार याची मला भीती वाटते. यावर जीवा बोलतो की भीती मला वाटते नंदिनी, तुझ्यासोबत काही उलट सुलट होणार नाही ना याची, आणि भरडले जाणारच तर दोघे एकत्र भरडले जाऊ ना, काय हरकत आहे? लग्नात सप्तपदी चालताना एकमेकांना कुठल्याही संकटात सोबत असं वचन दिलं आहे, तरीही मला मागे हटायला सांगते. नंदिनी बोलते की कारण जे लग्न आपण मोडायला निघालं आहे, त्या दिलेल्या वचनाला काहीही अर्थ नाही आहे जीवा. त्यामुळे प्लीज उगाच हट्ट करू नका. आता सगळ्यांसमोर तुम्ही मला सपोर्ट केला त्यासाठी खरंच थँक्यू, पण आता जे काही करायचं ते मीच करणार. तर दुसरीकडे आपण पाहतो की रम्या आत्याला बोलते की आई, ती नंदिनी काय पुरावा घेऊन येईल ते सांगता येत नाही. आपल्याला तिच्या एक पाऊल पुढे असायला हवं. यावर आत्या बोलते की ती काय करणार आहे ना, हे मला चांगलंच माहिती आहे रम्या.
नंदिनीला मी चांगलीच ओळखून आहे की तिच्या पुढचा डाव खेळायच्या आधी मी माझी चाल खेळून मोकळी झाली असेल. तेव्हा रम्या खुश होऊन बोलते की जशी आता नंदिनीच्या आधी तू तुझी चाल खेळून मोकळी झाली तशी ना? आत्या बोलते की हो, अगदी तशीच. रम्या बोलते की आई, मानलं हा तुला. म्हणजे नंदिनीचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून मुद्दाम तू दीपकचा नंबर तुझ्या मोबाईलमधून डिलीट केला नाही आणि तिने घरातल्या सगळ्यांना सांगण्याआधी तू डिलीट केलंस आणि तिला घरातल्या सगळ्यांसमोर तोंडावर पाडलं. आत्या हसूनच बोलते की साधेपणा भोवला ग तिला. दीपकचा नंबर माझ्या मोबाईलमधून बघितल्यानंतर मी तो नंबर डिलीट करू शकते हे सुद्धा तिच्या डोक्यात आलं नाही. बावळट कुठली. नाही नाही, कदाचित तिला असं वाटलं असेल मी सगळ्यांसमोर घाबरून मान्य करेन मी हे सगळं माझं मीच केलंय, मला माफ करा. दोघी जोराने हसायला लागतात. रम्या बोलते की अगदी तिला असंच वाटलं असेल. आई, बाय द वे, दिलेल्या 24 तासापैकी 4 तास संपले सुद्धा. आत्या बोलते की त्या 4 तासासारखे 24 तासही संपतील. रम्या आणि उद्या ती नंदिनी या घराच्या बाहेर असेल. हा शब्द आहे वसुंधराचा. उद्या मी काय करते ना ते बघच रम्या. दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ मनात बोलतो की आई, जरा डिस्टर्ब वाटली घरात. काही मेजर तर घडलं नसेल ना? लवकरच उद्या जायला पाहिजे. तेव्हा तिथे दादा येतो आणि बोलतो की काय रे, कसला एवढा विचार करतोय घरचा? पार्थ बोलतो की हा, घरचा विचार करत होतो. दादा बोलतो की कारभारी तुझ्यासोबत असताना तू एवढा विचार करतोयस, नवलच आहे. पार्थ बोलतो की पण बरं आहे, माझी कारभारी माझ्या बरोबर इथेच आहे. त्या घरी असत्या आणि मी इथे अडकलो असतं तर मला फोन करून बडबड केली असती. तुमच्यामुळेच दरड कोसळली, हे कापर सुद्धा माझ्यावरच फोडलं असतं. आणि दोघे हसायला लागतात. यावर दादा बोलतो की जरा हळूच बोला. त्यांनी जरा आतमध्ये ऐकलं ना, त्यांना आतमध्ये उचक्या जातील आणि येतील तुमच्याशी भांडायला. पार्थ बोलतो की हो, ते होऊ शकतं. त्यांनी दरडीसारखे आहे, कधी कोसळू शकतात दादा. दादा बोलतो की तुम्ही मगाशी जे काही भांडत होता ना, एकदम बेस्ट. म्हणजे ज्यावेळी तुम्ही तुमच्या पुढ्यातलं ताट घेतलं ना, तेव्हा ती तुमच्याकडे कशी बघत होती, खाऊ की गिळू करून. पार्थ बोलतो की अहो, ते आमचं फिसकरणारं मांजर आहे, फिसकरतं माझ्यावर. दादा बोलतो की फिसकरणं जरी असलं तरी सुद्धा ते नख मारत नाही. आपलं मांजर आपल्यावर फिसकरण्याचं नाटक करतं आणि हाताने आपल्याला गोंजारतं. अहो, संसारामध्ये हे असंच असतं. फिसकरणं आलं, हसलं आलं, रडणं आलं, त्याशिवाय संसारात मजा नाही. दादा पार्थला सांगत असतो. तर दुसरीकडे आत्या देवाच्या पुढे उभी असते. तिला नंदिनीचं सगळं बोलणं आठवतं. तेव्हा तिथे विक्रम येतो आणि आत्या जरा डोळ्यात पाणी आणते. यावर विक्रम बोलतो की ताई, अगं रडतेस का तू? आज रडण्याचा दिवस नाही आहे, आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. रक्षाबंधन आहे, विसरली का तू? यावर आत्या बोलते की नाही, मी तुझीच वाट बघत होते. आणि मनात बोलते की आता जी राखी मी बांधणार आहे त्या आतून धाग्यात मी विक्रमला असं जकडून ठेवेल, यानंतर काहीही झालं तरी तो माझीच रक्षा करेल, नंदिनीची नाही. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.